कॉमर्स प्रीमियर लीग म्हणजे CPL तर हा जस्ट एक ट्रेलर होता. असली पिक्चर अभी बाकी है. महा रिव्हिजन सेशन DA2 अकॅडमीचा अंतिम अध्याय बोर्ड्स 2026च्या त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी बाउन्स बॅक करण्यासाठी आसुसलेले आहेत आणि ज्यांना काहीही करून यावर्षी 12वी कॉमर्स आणि आर्ट्समधून काही करून 90पेक्षा जास्त टक्केवारी आणायच्या त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सादर करत आहोत महा रिव्हिजन सेशन बाय DA2 अकॅडमी. आता हे महा रिव्हिजन सेशन कधीपासून चालू होतील, कशा पद्धतीने क्लासेस होणार आहेत, याचबद्दल आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. बोर्ड्स पेपरला अवघे 8 ते 10 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि या 8 ते 10 दिवसामध्ये सर्व कॉमर्सच्या विषयांचा अभ्यास तुम्ही कशा पद्धतीनं करताल आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. सर्वात प्रथम स्टार्टिंग विथ तुमचा सर्वांचा आवडता आणि स्कोरिंग सब्जेक्ट OCM. महा रिव्हिजन सेशन्स OCMचे चालू होतील 3 फेब्रुवारीपासून. OCMचा पेपर 14 तारखेला सकाळी 11 ते 2 या टाईममध्ये आहे आणि त्याचे महा रिव्हिजन सेशन चालू होतील 3 फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून. ज्या दिवशी हा व्हिडिओ मी यूट्यूबला टाकेल त्या दिवशी 2 फेब्रुवारी असेल आणि त्याच्या नेक्स्ट डेपासून तुम्हाला महा रिव्हिजन सेशन स्टार्ट करायचे आहेत OCMचे, जे की लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये होतील आणि रुद्राणी मॅम डेली संध्याकाळी 8 वाजता येऊन लाईव्ह फॉर्मॅटमध्ये कव्हर करतील. 3 फेब्रुवारीला जर बघायला गेलात तर रिकाम्या जागा भरा, शब्दसमूह सुचवा आणि चुक्की बरोबर प्रत्येक चॅप्टरमधले जेही बोर्डाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचे आहेत ते तुमचे कव्हर होतील. त्याच्यानंतर 4 फेब्रुवारीला गटात न बसणारा शब्द आणि असं करत 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 डेली 3 तारखेपासून ते नॉन स्टॉप 14 तारखेपर्यंत तुमचे डेली संध्याकाळी 8 वाजता सेशन्स होतील, ज्याचे लिंक टेलिग्राम ग्रुपमध्ये येईल. प्लस हा जो टाइम टेबल तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत आहे हा सुद्धा PDF तुम्हाला टेलिग्राम ग्रुपमध्ये मिळेल. व्यवस्थित व्हिडिओमध्ये काय काय सांगालो लक्षात घ्यायचं. हा झाला OCMचा. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला सब्जेक्ट असेल इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सचे लाईव्ह सेशन जे आहेत हे माझ्यामार्फत कंडक्ट करण्यात येणार आहेत. इकॉनॉमिक्सचे जे सेशन्स असतील ते आत्तापासूनच नाही, इकॉनॉमिक्सच्या पेपरला आणखी बऱ्यापैकी टाईम आहे, कारण सध्या मुलं पहिलं प्राधान्य देतात इंग्लिशला, मग मराठी हिंदीसारखे सब्जेक्ट अँड त्याच्यानंतर मग हळूहळू जसं जसं भाषा विषय संपतील त्यानंतर ते अशा थेरॉटिकल सब्जेक्टकडे जात असतात. तर इकॉनॉमिक्सचे जे सेशन्स आहेत ते चालू होतील 12 फेब्रुवारीपासून आणि कधीपर्यंत ते सेशन्स होणार आहेत, एक्झामच्या डेपर्यंत. OCMचा पण जरी तुम्ही चेक केलं तर व्यवस्थित चेक करा. OCMचा पेपर 14 तारखेला आहे, तर 14 तारखेला सकाळी 11 वाजता पेपर आहे. तर आपला महा रिव्हिजनचा जो सेशन आहे OCMचा 14 तारखेला एक्झाम डेच्या दिवशी सकाळी 7 वाजता तुमचा सेशन चालू होईल. म्हणजे सर रुद्राणी मॅडम आम्हाला 3 तारखेपासून शिकवायला स्टार्ट करतील, ते किती तारखेपर्यंत? कंप्लीट 14 तारखेपर्यंत. ऑलराईट. टायमिंग जर कळत नसेल तर सरळ PDF बघायचा, याच्यामध्ये प्रत्येकाचे टाईमसुद्धा मेन्शन करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर होईल इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्सचं 12 तारखेपासून स्टार्ट होईल अँड त्याच्यानंतर 24 फेब्रुवारीला इकॉनॉमिक्सचा पेपर आहे सकाळी ते 11 ते 2मध्ये. तर 24 तारखेला सकाळी 7 वाजता आपला सेशन चालू होईल 7 ते 10मध्ये. आता कोणी 7 ते 9 करतं, कोणी 9:30 करतं, तुमच्या मनावर आहे. काही जणांचे जे परीक्षा केंद्र असतात ते घरापासून इतके दूर असतात की त्यांना 1.5 तास 2 तास अगोदरच निघावं लागतं. मेक शुअर करा तुम्ही मोबाईल घेऊन निघताल, जेणेकरून जाजेपर्यंत तुम्हाला व्यवस्थित पाहता येईल आणि सेंटरला गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल बॅगमध्ये ठेवण्यासाठी परवानगी असते स्विच ऑफ करून. ओके. आता 12 ते 14 24मध्ये कधी कोणाचं OCचं पेपर आहे, कधी कोणाचं SPचं पेपर आहे. तर असे ज्यांचे पेपर्स असतील त्यांनी त्या दिवशीचा सेशन स्किप करायचं. पेपर झाल्यानंतर आल्यानंतर तुम्ही कधीही येऊन बघू शकता, कारण मला व्हिडिओज बनवत असताना 1-2 विशिष्ट गटातील विद्यार्थ्यांचा विचार न करता सगळ्यांचा विचार करावा लागतं. त्यामुळे सगळ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं टाईम टेबल बनवलेला आहे. हा झाला इकॉनॉमिक्सचा. त्याच्यानंतर महा रिव्हिजन सेशन स्टार्ट होतील आपले अकाउंटचे सेशन्स आणि इकॉनॉमिक्सचे सेशन्स दोन्हीमध्ये 2 दिवसाचा फरक आहे. अकाउंटचे सेशन्स आपले चालू होतील 14 फेब्रुवारीपासून.
14 फेब्रुवारीचा पहिला सेशन होईल अकाउंटचा, हा संध्याकाळी 6 वाजता होईल. सर संध्याकाळी 6 वाजता का? कारण 14 फेब्रुवारीला तुमचा OCचा पेपर आहे. तुम्ही दिवसभर OCचा पेपर येऊन देता 2 वाजता, मग तुम्ही घरी येता 2:30, 3, 4पर्यंत घरी येता. आल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला अकाउंटचा सेशन करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डेपासून म्हणजेच 15 फेब्रुवारीपासून अकाउंटचे सेशन सगळे होतील सकाळी 11 वाजता. सर 11 वाजता का? कारण बोर्डाचा अकाउंटचा पेपरसुद्धा तुम्हाला 11 वाजता द्यायचा आहे आणि दररोज सकाळी 11 वाजता अकाउंटची गणितं करायची सवय पडली की मग कुठं ना कुठं तो पर्टिक्युलर टाईम, तो पर्टिक्युलर सब्जेक्ट तुम्ही यूज टू होता आणि जेणेकरून तुम्हाला बोर्ड्स एक्झाममध्ये चांगल्यातल्या चांगले मार्क्स पडू शकतात. हे झालं आपल्या मेजर 3 सब्जेक्टचं महारिव्हिजनचं टाईम टेबल. आता हा झाला पार्ट 1. याच्यामध्ये आपण 3 सब्जेक्ट डिस्कस करणार आहोत. सर SP-चं महारिव्हिजन होणार आहे का? यस, SP-चं तर महारिव्हिजन हमखास घ्यायचं आपल्याला, ईच अँड एव्हरी क्वेश्चनचं घ्यायचं आहे. बट नीट लक्षात घ्या, तुम्हाला 3 विषयाचं टाईम टेबल मी आत्ता ॲट दिस मोमेंट या व्हिडिओमध्ये देत आहे, जेणेकरून एकदा सगळ्या विषयाचं द्यायला तुम्ही कन्फ्यूज मध्ये जाणार नाही, जेणेकरून तुम्हाला थोडंसं सवय होईल. ओके, SP-चं महारिव्हिजनचं फुल फ्लेज टाईम टेबल 3 फेब्रुवारी 2026च्या दिवशी सकाळी 11पर्यंत तुम्हाला SP-चा महारिव्हिजनचा टाईम टेबल मिळेल. सर कोणत्या कोणत्या विषयाचा आणखी महारिव्हिजन होणार आहे? सर्वात पहिला अकाउंट्स जे आपलं आत्ता डिस्कस केला तो इंग्लिश मीडियमचा होता. याच्यानंतर तुम्हाला 3 फेब्रुवारी रोजी नेक्स्ट टाईम टेबल मिळतील. कोणत्या कोणत्या सब्जेक्टचे? सर्वात पहिला SP मराठी मीडियमचा तुम्हाला टाईम टेबल मिळेल. टेलिग्राम ग्रुपमध्ये मी सरळ अपलोड करून देईन. त्याच्यानंतर नेक्स्ट असेल अकाउंट्स इन मराठी. अकाउंट्स इन मराठी, मराठी मीडियमचं जे पुस्तकपालन आहे, लेखाकर्म आहे, याच्यावर मिनिमम आपल्याला 10 चॅप्टरवर 10 सेशन्स घ्यायचे आहेत. त्यांचं टाईम टेबल मी त्यांना देऊन टाकेन, कारण ऑलरेडी मुलांमध्ये क्युरिओसिटी आहे, उत्साह आहे. कारण CPLमध्ये मराठी अकाउंट झाला नव्हता. सर का तुम्ही मराठी अकाउंट घेतलं नाहीत? पण आता घ्या. यस, डेफिनेटली होईल, डोंट वरी. त्याच्यानंतर मोस्ट अवेटेड सब्जेक्ट असेल सहकारचं सुद्धा महारिव्हिजनचं टाईम टेबल मिळेल. सर एवढं सगळं करायलात, बट सर मेन सब्जेक्ट विसरायलात. सर 10 फेब्रुवारी 2026 इंग्लिशचे काळजी करू नका. इंग्लिशचे मी तुम्हाला 8 नवीन व्हिडिओज तयार करून सेंड करेन, लाईव्ह और रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. ते सर्व व्हिडिओज आपल्याच यूट्यूब चॅनलवर येतील. त्यापैकी पहिला व्हिडिओ आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8 वाजता येईल, ज्याच्यामध्ये इंग्लिशचा पेपर 80 पैकी 80 मार्क घ्यायचा असेल तर कशा पद्धतीनं सोडवायचा, प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात येतात, काही नाही, ओव्हरऑल याच्यावर डिस्कस करायचं. आणि त्याच्यानंतर राहिलेले जे इंग्लिशचे 7 व्हिडिओ असतील त्याच्यामध्ये रायटिंग स्किल्स, ग्रामर अशा पद्धतीने मी समजून सांगेन, जेणेकरून ज्याही मुलांना इंग्लिशमध्ये नापास व्हायची भीती आहे ते सर्व मुलं आरामशीर 80 पैकी 50 ते 40 मार्क्स स्कोर करतील. प्रॅक्टिकलचे 20 मार्क, अशा पद्धतीने तुम्ही 60 ते 70 मार्कापर्यंत जाल. राईट. याच्या रिटर्नमध्ये मला काय पाहिजे? काहीच नाही. जसं तुम्ही कॉमर्स प्रीमियर लीगला सपोर्ट केलं तसंच तुम्ही DA2 अकॅडमीच्या रिव्हिजन सेशनला सपोर्ट करताल, जेणेकरून हे जे 10 दिवस होतील ते आपले एकदम भयानक पद्धतीनं जातील, जेणेकरून टक्केवारी जी आहे ते आपल्याला ऑसम येईल. बघा, ज्यांनी CPL सेशन्स केलेले आहेत 100 पैकी 80% तरी झाली आपली तयारी. आता कसलंही पेपर येऊ दे, 80% तर आपल्याला कुठंच जायचं नाही. बट अपने को बहुत ज़्यादा मांगता है बॉस. 80% से कुछ भी नहीं चलेगा. 80% तो हर एक ऐरे गेरे नथू गेरे का आते. आपलं टार्गेट आहे 95+, आणि ते 95+ आणायचं असेल तर एक मात्र पर्याय आहे, अंतिम अध्याय आहे DA2 अकॅडमीचं महारिव्हिजन सेशन. काल परवा जेव्हा CPL एंड झाला होता, अनेक मुलं प्रत्येक व्हिडिओमध्ये मेसेज करत होते की CPL उगाच संपत आहे, आणखी सेशन झाले असते तर बरं झाले असते. मी कोणाला तरी एकाला जस्ट एक हिंट दिली होती की अंत अस्ति प्रारंभ, म्हणजेच द एंड इज द बिगिनिंग. CPLचा शेवटच
महारिव्हिजनचा प्रारंभ आहे आणि आपल्याला दाखवून द्यायचं आहे की बॉस 80% नाही, आपल्याला 95+ घ्यायचे आहेत आणि ते घेण्यासाठी, ते मार्क्स कवर करण्यासाठी, राहिलेला सिलेबस कवर करण्यासाठी तुमच्या वर्गातल्या सो कॉल टॉपरला खाली खेचून आपण टॉपला जाण्यासाठी एक मात्र बेस्ट पर्याय आहे DA2 अकॅडमीचा महारिव्हिजन सेशन. ऑलराईट, भेटूयात 3 तारखेला संध्याकाळी 8 वाजता. सर्वात पहिला महारिव्हिजनचा सेशन असेल रुद्राणी मॅडमचा, जे की OCMवर तुमचे सर्व गोष्टी कवर करून घेतील. ऑलराईट, चलो भेटूयात उद्याच्या सेशनमध्ये. नेक्स्ट जो सेशन असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला शॉर्टमध्ये एकतर व्हिडिओ करेन और टेलिग्राम ग्रुपमध्ये अपलोड करून टाकेन इमेजेस, की येणारे जे राहिलेले 4 सब्जेक्ट आहेत कोणते कोणते, SP मराठी मीडियमचा महारिव्हिजनचा टाईमटेबल, मराठी अकाउंटचा टाईमटेबल अँड त्याच्यानंतर सहकारचं कोणत्या दिवशी होईल काय नाही, हे सर्व गोष्टी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपमध्ये भेटून जातील. बेस्ट ऑफ लक. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. राहिलेले फेब्रुवारीचे जे दिवस आहेत ते एकदम चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करून कवर करूयात, जेणेकरून कुठं ना कुठं तुम्हालासुद्धा थोडीशी अभ्यासात मदत होईल आणि मला पण कुठं ना कुठं मनाला चांगलं वाटेल की बाबा आपल्या चॅनलमुळं महाराष्ट्रातल्या अनेक कॉमर्सच्या मुलांचं भलं झालेलं आहे. CPLचा जेव्हा व्हिडिओ झाला होता त्यावेळेस मी तुम्हाला कमेंट्समध्ये कमेंट करा म्हणलं होतं, चॅलेंज ॲक्सेप्टेड. बस आता तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये कमेंट करायचं आहे, जस्ट एक छोटंसं ॲप्रिसिएशन टू आवर DA2 अकॅडमी टीम. कारण तुम्ही जर तारीफ केलात, तुम्ही जर सपोर्ट केलात, तर मग आम्हाला, रुद्राणी मॅडमला, एडिटरला, थंबनेल डिझायनरला, ह्या सर्वांना काम करायला एकदम मजा येते. तुम्हाला फक्त कमेंट्समध्ये व्यवस्थित लक्ष द्या, मी स्पेलिंग काय सांगायलो काय नाही ते असं कमेंट करायचं आहे. DA2 फॉर मराठी कॉमर्स, DA2 फॉर मराठी कॉमर्स एवढं कमेंट्समध्ये करा. खूप खूप आभार होऊन जाईल. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर. आणि इथं असं लवचं सिम्बॉल टाकायला विसरू नका, कारण तुमचं आमचं एकमेकांवर असंच प्रेम राहू द्या. भेटूयात उद्याच्या सेशनमध्ये. महारिव्हिजन चालू होत आहे, बजा दो.